आपल्यासोबत नीलमताई गोरे आहेत। ताई, काय सांगाल, आज या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे, काय नेमकी भावना जी आहे तुम्ही? हे पहा, आपण लोकशाही एक वाहिनी चालवता, तर लोकशाहीमध्ये नेहमीच लोकशाही, विकास आणि समानता, मैत्री या गोष्टी एकत्र येतात आणि या दृष्टिकोनातून देशबंधुत्वाची भावना वाढावी, सगळा देश एकसंध राहावा यासाठी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं मुख्य काम आहे संस्कार आणि त्याचबरोबर लोकांचा विकास। आणि या दृष्टीने कुठल्याही जातीमुळे, कुठल्याही धर्मामुळे देशाचं विघटन न होता देशाला सगळ्यात जास्त प्राधान्य आहे, हा संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आत्तापर्यंत 100 वर्ष झालेले आहेत त्याला केला। भारताची राज्यघटना आणि आमचं विधानमंडळ हे सुद्धा याच विचाराने काम करतं की सर्व भारतीय समान आहेत आणि या दृष्टिकोनातून आजचं इथे येणं हे आम्हाला एक मनाला, विचारांना एक चांगली दिशा देणारं असतं, याची नेहमीच आम्हाला जाणीव आहे। आज बौद्धिक वर्ग पार पडू शकलेला नाही, यापूर्वीच्या काही बौद्धिक वर्गाची काही आठवण? आम्ही गेल्या वर्षी ज्यावेळेला आलो होतो त्यावेळेला एक अतिशय शांतपणाने जे लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारची उत्सुकता असते की नक्की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय काम करतो, तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या उपासनेच्या क्षेत्रामध्ये, विधायक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काम आहे त्याची आम्हाला माहिती झाली। पण प्रत्यक्ष फील्डवरती आणि जनतेमधून आम्हाला ती कामाची माहिती होतीच, परंतु अजून ती समृद्ध झाली होती। परंतु आज जी आमची अनौपचारिक चर्चा वेगवेगळ्या प्रतिनिधींशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुजनांशी झाली, त्याच्यामधून सुद्धा आमचा उत्साह दुणावलेला आहे आणि त्यांना जो आनंद झाला त्याच्यामधूनच आम्ही केलेली कृती ही योग्य होती याची आम्हाला जाणीव झाली। खूप खूप धन्यवाद ताई। कॅमेरामॅन राज्यसभेत ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।